कारंजा लाड येथील रहिवासी तथा जेसी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य स्वर्गीय विनोद अभयकुमार दर्यापूरकर यांचे गुरुवारी 2 जुलै रोजी सकाळी दीर्घ आजाराने वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले। दुःखाच्या प्रसंगीही दर्यापूरकर कुटुंबियांनी समाजापुढे अनुकरणीय आदर्श ठेवत त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा उदात्त निर्णय घेतला। स्वर्गीय दर्यापूरकर यांच्या पत्नी प्रतिभा दर्यापूरकर, पुत्र वैभव दर्यापूरकर, कन्या संपदा रुईवाले तसेच इतर कुटुंबियांनी दुःखाच्या प्रसंगीही मोठा धीर दाखवत त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा उदात्त निर्णय घेतला। त्यांच्या नेत्रांमुळे गरजू व्यक्तींना पुन्हा या सुंदर जगाचे दर्शन घडावे या मानवतावादी भावनेतून घेतलेला हा निर्णय समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल। मिथिल दर्यापूरकर व संजीव रुईवाले यांनी अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीशी तात्काळ संपर्क साधला। दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे सचिव स्वप्नील गावंडे, डॉक्टर अजय कांत व डॉक्टर शार्दूल डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमांशु बंड, अनिल देशमुख आणि प्रणाली चांभारे यांनी कारंजा येथे येऊन मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली। यावेळी दिशा ग्रुपचे डॉक्टर राम गुंजाटे, डॉक्टर प्रेषित पिंपळे, डॉक्टर उल्हास काटोले, डॉक्टर दिलीप खेमवानी, डॉक्टर विजय जवाहर मालानी, नितीन नागवानी, प्रज्वल गुलालकरी तसेच श्रीकांत दर्यापूरकर, जयंत दर्यापूरकर, नयन दर्यापूरकर, संदीप दर्यापूरकर व इतर कुटुंबीय उपस्थित होते। दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी दर्यापूरकर कुटुंबियांच्या या समाजोपयोगी निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।